हॅलो एव्हरीवन, माय सेल्फ ए राजमाने. तर नेक्स्ट पाचव्या चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे तो PAL, दॅट इज प्रोग्रॅमेबल अरे लॉजिक. आता बघा ह्याच्यामध्ये काय फरक आहे. द लॉजिक गेट्स आर युज्ड इन द फॉर्म ऑफ अँड ऑर कॉन्फिगरेशन. दिस विल अलाउ अस टू यूज द PAL to implement expression in SOP form. Special feature of this PAL is that it has a programmable AND array. आता आपण याच्या आधी जे बघितलेलं PLA त्याच्यामध्ये काय होतं, दोन्ही पण प्रोग्रॅमेबल होते, अँड अरे आणि ऑर अरे. पण ह्याच्यामध्ये काय बघा, स्पेशल फीचर ऑफ दिस PAL इज दॅट इट हॅज अ प्रोग्रॅमेबल अँड अरे अँड फिक्स्ड ऑर अरे. आपण इथं जे ऑर अरे आहे तो प्रोग्राम करू शकत नाही, फक्त अँड अरे प्रोग्राम करू शकतोय. ऑल्सो नोट दॅट इच ऑर गेट इन द ऑर अरे गेट्स इनपुट फ्रॉम सम ऑफ द अँड गेट. म्हणजे त्यामध्ये कसं होतं, सगळ्याच अँड गेटकडनं आपल्याला ऑर गेटला इनपुट मिळते, ह्याच्यामध्ये सम ऑफ द अँड गेटकडनं आपल्याला ऑर गेटला इनपुट मिळणार आहे. दॅट मीन्स द आउटपुट ऑफ ऑल दिस अँड गेट आर नॉट अप्लाय टू एनी ऑफ द ऑर गेट. म्हणजे सगळेच अँड गेटचे आउटपुट सगळ्याच ऑर गेटला अप्लाय होतील असं काय सांगू शकत नाही. आता नेक्स्ट पॉईंट फिगर बघायचा आहे. द फिगर शोज द कॉन्फिगरेशन ऑफ PAL विथ 5 इनपुट एंड ॲट गेट प्रोग्रॅम्ड किंवा प्रोग्रॅमेबल, 4 फिक्स्ड ऑर गेट. देर आर 8 अँड गेट कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग द 8 प्रोडक्ट टर्म. आता इथे बघा दिसते तुम्हाला, इट हॅज द ओनली द 5 इनपुट्स अँड मॅट्रिक्स विथ द 8 प्रोग्रॅमेबल अँड गेट. 5 इनपुट्स आहेत, I0 to I4. 8 अँड गेट आहेत का. फिक्स्ड ऑर गेट 4. आता याचं बघा, कुठल्या ऑर गेट अँड गेटचंच इनपुट ऑर गेटला मिळाले. आता हे दोन्हीचं मिळालं आहे, इथं येतं बघा, ह्या दोन्हीचं इकडं आहे, ह्या दोन्हीचं P4 P5 S2 ला आहे आणि P6 P5 P7 कशाला S3 ला. इट हॅज 5 इनपुट 8 अँड गेट फिक्स्ड 4 ऑर गेट. ओके, आता इथं फक्त एक्सप्लेनेशन दिले. देर आर 5 इनपुट बफर्स, 1 per unit per input. The buffer produce inverted or non-inverted version of their input. Input buffer are used for reducing the loading on input. Okay, AND matrix बघा, there are 8 programmable AND gate in the AND matrix. Each AND gate receives the 10 inputs. All the inputs are applied to each AND gate along with the NICOM link intact. The AND gate can be programmed by opening the suitable fuse link to generate the 8 product term. ठीक आहे. There are 8 programmable AND gate in the AND input. आता आपण 8 बघितलेले. Each AND gate receives the 10 input. All the inputs are applied to the each AND gate along with the NICOM fuse intact. आणि आपल्याला suitable and the AND gate can be programmed by opening the suitable fuse link to generate the 8 product term. बघा इथे दिसते 10 आहेत का, 5 मुळे इथे 10 कनेक्शन आहेत आणि 8 अँड गेट आहेत. समजतंय, प्रत्येकाला इथे कनेक्शन केलेलं आहे. ऑर मॅट्रिक्स. द ऑर मॅट्रिक्स कन्सिस्ट ऑफ 4 फिक्स्ड ऑर गेट. दॅट मीन्स वी कॅनॉट प्रोग्राम देम. each OR receives the input from output of only 2 AND gate. आता इथं बघितल्याप्रमाणे मगाशी बघा, आउटपुट ऑफ ओनली 2 AND गेट दिसतंय का. Input output matrix. Input output circuit of PAL is similar to PLH. The input of NICOM fuse link in the PAL is equal to 2 into M into N, whereas M is equal to number of available input, N corresponds to number of product term. There are tri-state buffers used between the output of each OR gate and device output. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल आहे बघा. इम्प्लिमेंट द फॉलोइंग फंक्शन युजिंग PAL. ABCD समेशन M 0 1 3 5 दिले. इथं 4 इनपुट्स असल्यामुळे 4 व्हेरिएबल्स आपण के मॅप काढले. इथं काय आलं बघा, A बार B बार C बार प्लस A बार B बार D प्लस ABCD. प्रोडक्ट टर्म 1 2 3 3 आहेत ना. प्रोडक्ट टर्म पहिली काय आहे, A बार B बार C बार B बार D ABCD. आता ABCD बघा, 0 0 0 डॅश 0 0 बार असल्यामुळे 0 0 डॅश 0. ठीक आहे. आणि इथं काय आहे, ABCD 1 1 1 1
आता तर फंक्शन काय आलं बघा, ए बार बी बार सी बार, सॉरी इथं 1 पाहिजे, ए बी सी डी तर 1 पाहिजे, ए बार बी बार डी ए बी सी डी. आता हे फक्त आपण इथे इम्प्लिमेंट करायचं. बघा कसं केलं आहे, ए बार बी बी बार सी सी बार डी डी बार. आता 1ला काय कनेक्ट केले बघा, 1ला काय काय बघा, 1 प्रोडक्ट टर्म काय काय बघा, ए बार बी बार सी बार. बघा ए बारला कनेक्शन आहे, बी बारला कनेक्शन आहे, सी बारला कनेक्शन आहे, अँड गेट केला. इथं फक्त एचं बफर्स यूज करून काढलेला आहे. आता इथं बघा बीचं काढलेलं आहे बफर यूज करून. आता सेकंड काय आहे बघा, सेकंड टर्म ए बार बी बार डी. हे बघा ए बार अगेन बी बार इथं डी, ह्याचा एक हँड गेट काढलाय, सीचं इथं केलंय. त्यानंतर काय बघा, ए बी सी डी. हे बघा एक मिनिट, ए बी सी डी आणि इथं डीचं काढले आणि हे सगळ्यांचं ऑरिंग आहे, कारण इथं इक्वेशनमध्ये इथं दिसते का ऑरिंग आहे. अशाप्रमाणे आपण बघितले पाल. ठीक आहे, एकदा वाचून बघा, समजेल. नोट्स आणि पाठवणारच आहे. थँक्यू.